घरकुल योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण हप्ता कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे याबाबत नवीन शासन निर्णय आला असून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन 2 GR देण्यात आलेला आहे. पैसे वितरण कधी होणार एक सविस्तर अपडेट असणार आहे, कारण शासन निर्णय जाहीर झालेला आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना विषय अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाची हिस्साची व राज्य शासनाची हिस्साचे निधी वितरण करण्याबाबत 16 मार्च 2026 रोजी जो GR आलेला आहे व अजून एक GR आलेला आहे. तर ज्या लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये आधीसुद्धा निधी आला आहे, म्हणजे पहिला हप्ता जमा झालेला आहे, त्यांना दुसरा तिसरा जमा होईल का, किंवा ज्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही त्यांना निधी वितरित होईल का, हे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नाही तर नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हा पहिला GR आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाची हिस्सेची व राज्य शासनाची हिस्सेची एवढी निधी वितरित करण्याबाबत ग्रामविकास विभागाकडून 16 मार्च 2026 रोजी GR आलेला आहे. तर प्रस्तावना काय आहे तुम्ही पाहू शकता. आपण बघू शकता की सर्वांसाठी घरे ही केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबविण्यात येत आहे व ही जे काही निधी आहे त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. ही GRची लिंक आपल्या व्हॉट्सअप चॅनल व टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. केंद्र हिस्साची निधी किती आहे, राज्य हिस्साची निधी 40% देण्यात आलेली आहे व हे प्रणालीवर जे वितरित करण्यात आला होता या संदर्भात ही माहिती देण्यात आलेली आहे. हे पूर्णपणे निधी सँक्शन झालेली आहे व इथे दुसरा GR देण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्सेची निधी व राज्य शासनाच्या हिस्सेची निधी देण्याबाबत सुद्धा इथं अपडेट देण्यात आलेली आहे. आता हे 2 GR विविध म्हणजे वेगवेगळे आहेत, ज्यामध्ये ज्यांचे हप्ते आतापर्यंत जमा झाले नाही त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हप्ता जमा होणार आहे आणि ज्यांना जे काही पहिला हप्ता निधी आलेला आहे त्यांना आता दुसरा तिसरा सुद्धा निधी वितरित होणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. घरकुल संदर्भात 50,000 रुपये वाढीव अनुदान सुद्धा आता सांगण्यात आली आहे व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ते पैसे जमा होत आहेत. तुमच्या खात्यामध्ये किती निधी म्हणजेच किती हप्ते जमा झालेले आहेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. घरकुल संदर्भात तुम्हाला काही अडचणी येत असतील तरी सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण आता जे काही पैशांची निधी आहे ते सँक्शन होत आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता लवकरच वितरण होणार असल्यामुळे लाभार्थ्यांना टेन्शन घेऊ नका. पैसे वितरण लवकरच होणार आहे, कारण केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून हे बघा जी केंद्र व राज्य शासनाची हिस्सेची निधी हे वाटप करण्यात आली असल्यामुळे लाभार्थ्यांना नक्कीच इथे खुशखबर असणार आहे. ज्यांची निधी आतापर्यंत आली नाही त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहे व ज्यांचे पैसे आतापर्यंत पहिला जो हप्ता मिळाला आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पुढील हप्ते जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.